सो हाय गाईज, मी आहे लॉन्ड्रीवाला महेश लातूर. मी आहे लातूर या शहरातनं. तर आपण पाहणार आहोत हा सोफा क्लिनिंगचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण व्हिडिओ, तेव्हाच तुम्हाला समजेल की सोफा कशा पद्धतीने क्लीन केलेला आहे. तर तुम्ही फर्स्ट स्टेप पाहू शकता, ही आपली ड्राय स्क्रबिंगची फर्स्ट स्टेप होती आणि त्याच्यानंतर आता ही सेकंड स्टेप आहे ड्राय व्हॅक्यूमची. तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने आम्ही व्हॅक्यूम करत आहोत. तर आता थर्ड स्टेप आहे आपली फोमिंगची. तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने आम्ही फोमिंग करत आहोत. फोमिंग केल्यानंतर एक 15 ते 20 मिनटं ब्रेक द्यायला पाहिजे, कारण जी स्टेन्स आहेत या सोफ्यावरच्या कपड्याला लागलेले, त्याला 10 ते 15 मिनिट लागतात स्मूथ होण्यासाठी. त्याच्यानंतर हा आहे कॉर्नर ब्रश. तर आपण पाहू शकता आम्ही कशा पद्धतीने कॉर्नर ब्रश चालवत आहोत. कॉर्नर ब्रश चालवून झाल्यानंतर हा आहे स्क्रबिंग ब्रश. तर आपण पाहू शकता स्क्रबिंग ब्रश आम्ही कशा पद्धतीने याला स्क्रब करत आहोत. याचं मेन रहस्य असं आहे की आपण याला जेव्हा फोमिंग करतो त्याच्यानंतर तो ब्रश चालवलेला आहे. आता आम्ही रिफोमिंग करत आहोत आणि 15 मिनिटाचा ब्रेक देऊन सनी फिनिशिंगसाठी आपला कपडे घासण्याचा ब्रश, घरातील बेसिक ब्रश, त्या ब्रशने आम्ही फिनिशिंग देत आहोत. त्याच्यानंतर आपण पाहू शकता फायनली सोफा क्लीन होत आलेला आहे. तर हे आम्ही करत आहोत वेट व्हॅक्यूम, म्हणजे जे मधली घाण वगैरे आहे ती सर्व घाण आपल्या व्हॅक्यूम क्लिनरमध्ये जमा होऊन जाईल. आपलं व्हॅक्यूम क्लीनर 3 in 1 आहे. ब्लोअर आहे, प्लस वेट आहे, प्लस ड्राय व्हॅक्यूम आहे. तर पाहू शकता कशा पद्धतीने वेट व्हॅक्यूम होत आहे व कशी फिनिशिंग येत आहे. तुम्ही पाहू शकता आता. याच्यापेक्षा पण छान वाळल्यानंतर दिसेल. वाळण्यासाठी कमीत कमी 2 तास लागतील पूर्ण ड्राय होण्यासाठी. तरी पण आपण पाहू शकता कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता की व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे. जर चांगली वाटली असेल तर लाईक करू शकता. तर आपण पाहू शकता आम्ही कशा पद्धतीने सोफा क्लीन केलेला आहे. जर तुमच्याकडे पण सोफा क्लीन करायचा असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. या व्हिडिओमध्ये मी माझं नंबर दिलेला आहे. लातूर जिल्ह्यात आम्ही कुठे पण सर्व्हिस देऊ शकतो. तर आता आपण पाहू शकता जे वेट व्हॅक्यूम केलेलं आहे त्याच्यातली घाण कशी आलेली आहे व घाण पाणी कसं जमलेलं आहे. आपण पाहू शकता. आपण आता हे पाणी टाकून देणार. तर मित्रांनो, माझ्याकडनं खूप खूप तुम्हाला धन्यवाद माझी व्हिडिओ पाहिल्याबद्दल.